कोल्हापूरच्या भूमीतील कण्हेरी मठ इथे पाऊल ठेवताच काळ जणू 50-100 वर्ष मागे जातो. सुरुवात होते ती विठ्ठलाच्या गजराने. हा आहे तुतारी फुकणारा दिमागदार तुतारीवाला. अंगणात एका लहान मुलाला अंघोळ घालणारी माऊली आणि दुसऱ्याच बाजूला बैलगाडी खेळणारी आणि ती आपल्या नाजूकशा हाताने ओढत नेणारी निरागस मुलं देखील या ठिकाणी दिसत आहेत. आजच्या मोबाईलच्या युगात हे बालपण कुठेतरी हरवलंय नाही का? इथल्या प्रत्येक मूर्तीत जणू जीव ओतला आहे कलाकारांनी. ऐरणीवर घाव घालणारा तो लोहार आणि मातीला आकार देणारा तो कुंभार गावच्या अर्थव्यवस्थेचे कणा होते जणू. मासे पकडण्यासाठी जाळी विणणारा कोळी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. याच जाळ्यातून तो मासे पकडेल आणि शेजारी एक पाथरवट महिला दगडावर घाव घालून या ठिकाणी जाते बनवते आहे आणि तिचा नवराही तिला साथ देतो आहे. अशा या दगडातून सुंदर कार्य घडत असते. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी दोरं विणण्याचं काम मातंग समाजात करत आहे. तर या ठिकाणी काही मुलं खेळत आहे. हा छत्रीवाला छत्री रिपेअर करत असून हा तांबट भांडी घडवत आहे. या ठिकाणी पिंजारी कापूस पिंजून गाद्या बनवत आहे आणि हा म्हशीचा गोठा गाव पण दाखवत आहे. ही बकरी आणि हा तिच्याबरोबर खेळणारा मुलगा, किती निरागस हे काम. या ठिकाणी चर्मकार चपला घडवत आहेत. या अस्सल चमड्यातून घडणाऱ्या चपला. तर हा बुरुड या ठिकाणी कामट्यांनी वस्तू बनवतो आहे. पत्रावळी बनवणारी ही गुरवाची बायको आणि मुलं खेळवणारा हा गुरव. त्याच्या घराचं चित्रण किती सुंदररित्या या ठिकाणी केलेलं आपल्याला आढळतं. तर ही कोरवी बाई या ठिकाणी बांबूपासून अनेक गोष्टी तयार करत आहे. कण्हेरी मठातील या केवळ मूर्ती नाहीत तर आपल्या पूर्वजांनी उभा केलेला हा भव्य गावगाडा आहे.